लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार असं भाजपाचं नवं अभियान आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने नवीन मोहिमेची आखणी केली आहे। प्रत्येक घरापर्यंत मोदीजींचा नमस्कार पोहोचवला जाणार आहे। भाजपाने हे नवीन अभियान आणलेलं आहे। लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार असं या अभियानाचं नाव आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने नवीन मोहिमेची आखणी केली आहे। या मोहिमेद्वारा प्रत्येक घरापर्यंत मोदीजींचा नमस्कार पोहोचवला जाणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ही नवीन मोहीम आखलेली आहे। लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार असं या मोहिमेचं नाव आहे आणि या मोहिमेद्वारे प्रत्येक घरापर्यंत मोदीजींचा नमस्कार पोहोचवला जाणार आहे। जास्तीत जास्त मतदारांना खेचून आणण्यासाठी वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या योजना या राबवल्या जातात आणि याच पद्धतीचा ही एक मोहीम आहे। लाभार्थ्यांसाठी ही एक मोहीम भाजपाने आयोजित केलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्याशी जोडले गेलेले आहेत। डॅरिल, लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार असं भाजपाने एक नवीन अभियान सुरू केलंय, अधिकची माहिती। जान्हवी, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता नवीन रणनीती आखली आहे। लाभार्थींना मोदीजींचा नमस्कार अशी नवीन मोहीम जी आहे ते भाजपने हाती घेतलेली आहे। केंद्र सरकारची जी योजना आहे त्यांचे जे लाभार्थी आहेत त्यांना आता मोदीजींचा नमस्कार असं हे नवे अभियान जे आहे ते भाजपने सुरू केले। भाजपचे कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक लाभार्थींच्या घरोघरी जाऊन मोदीजींचा नमस्कार सांगणार आहे। तर आपण पाहिलं तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी हे मतदारांना आकर्षित करण्यासाठी जे आहे भाजपने नवीन रणनीती जी आहे ती आखली आहे। त्याचसोबत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात फिर एक बार मोदी सरकार असे 50,000 स्टिकर देखील लावणार आहेत। त्यासोबत प्रत्येक बूथवरील 11 घरांवर देखील पेंटिंग देखील करण्यात येणार आहे। तर आपण बोलू शकतात की एकंदरीत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपने नवी रणनीती आखली आहे आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे नवे अभियान देखील सुरू करण्यात आले आहे। जान्हवी, डॅरिल, या मोहिमेचा पक्षाला कसा काय फायदा होऊ शकतो? जान्हवी, आपण पाहिलं तर या मोहीम अंतर्गत जे बूथवरील जे कार्यकर्ते आहेत ते प्रत्येक लाभार्थींच्या घरी, अर्थात जे लाभार्थी कुटुंब आहेत त्यांच्या घरी जाऊन मोदीजींचा नमस्कार सांगणार आहेत। थेट जे लोक आहेत, जे लाभार्थी आहेत त्यांच्यासोबत एक संवाद साधणार आहेत। त्यांना ते जे केंद्र सरकारचे जे योजना आहेत त्यांचा लाभ झाला त्या संदर्भात मोदीजींचा नमस्कार असा जी मोहीम आहे त्या संदर्भात सांगणार आहे। एकंदरीत आपण पाहायचं झालं तर कार्यकर्ते असतील किंवा जे मतदार असतील, जे मतदानासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी हे नवे अभियान जे आहे भाजपच्या वतीने आकारण्यात आले, हाती घेण्यात आले आणि याचा आता फायदा भाजपला होणार का येत्या लोकसभा निवडणुकीत हे देखील पाहावं लागेल। जी, धन्यवाद डॅरिल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।